भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे। नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा स्थापना दिवस साजरा करण्यात आला। यावेळी भाजपचा झेंडा गडकरींच्या हस्ते फडकवण्यात आला। दुसरीकडे दोन्ही शिवसेनेकडून आता भाजपच्या स्थापना दिवसावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट लिहित भाजपला शुभेच्छा दिल्यात। एकनाथ शिंदे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाचा पाया घातला। अटलजी अडवाणी यांच्या फळीतील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यावर भारतीय जनता पक्षाचे मंदिर उभारले आणि देशाचे लोकप्रिय, द्रष्टे, स्वार्थनिरपेक्ष नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा, JP नड्डा व भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रथम या समर्पण भावाचा संस्कार लाभलेल्या या पक्षाच्या स्थापना दिनी मनपूर्वक शुभेच्छा। देशाला वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करून भारतीय संस्कृतीची, भारतीय मूल्यांची आणि भारतीय विचार परंपरेची पुनर्स्थापना करण्याची ऐतिहासिक कामगिरी भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। शिवसेनेच्या स्थापनेपासूनच भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी सूर जुळलेले होते। हे बंध यापुढेही मजबूत राहतील आणि पक्ष एकत्रितरित्या लोकशाही मूल्यांचं संवर्धन करतील याची मी हमी देतो। मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष अधिकाधिक वर्धिष्णू राहावा अशा पुन्हा एकदा शुभेच्छा, अशी भली मोठी पोस्ट लिहित एकनाथ शिंदे यांनी भाजपला शुभेच्छा दिल्यात। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी खोचक पद्धतीने भाजपला शुभेच्छा दिल्यात। उद्धव ठाकरे काय म्हणालेत पाहूया। कोणाचा तिथीप्रमाणे की तारखेप्रमाणे की सोयीप्रमाणे? नाही, नक्की कशाप्रमाणे? कारण सोयीप्रमाणे नाही, आज भाजपचा वर्धापन दिन आहे, तो तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे, कशाप्रमाणे ते तर सांगा, मग तशा शुभेच्छा देतो। तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे, पण मग नक्की माहिती नसताना शुभेच्छा कसल्या द्यायच्या? नाही, माझ्या शुभेच्छा मित्रपक्षांना काय सगळ्यांनाच असतात। फक्त जर का रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवसच असेल तर जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा, या एवढ्याच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत।